नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरचक येथे शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले। दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी आदिवासी जीवन विकास मंडळ बोरचक संस्था संचालित जीवन विकास माध्यमिक विद्यालय बोरचक येथे पारितोषिक वितरण समारंभ व पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपशिक्षणाधिकारी माननीय वंदना वडवी, लोकनियुक्त सरपंच बोरचक श्री राहुल नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष श्री राजू वडवी, सामाजिक कार्यकर्ते श्री हरीश जगदीश नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने पालकवर्ग, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचे आदिवासी रीतिरिवाजानुसार ढोल नृत्याच्या गजरात स्वागत करण्यात आले। पारंपरिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ढोल नृत्याने संपूर्ण परिसर आनंदमय झाला। यानंतर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला। शैक्षणिक, क्रीडा व विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमातील विशेष बाब म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना चादर वाटप करून माणुसकीचा सन्मान करण्यात आला। या उपक्रमामुळे उपस्थितांच्या डोळ्यात भावुकता आणि समाधान पाहायला मिळाले। कार्यक्रमात बोलताना शाळेचे मुख्याध्यापक श्री बी.टी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती दिली आणि पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले। तसेच उपशिक्षणाधिकारी माननीय वंदना वडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिस्त, सातत्य आणि परिश्रम यांच्या जोरावरच यश मिळवता येते। ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले। कार्यक्रमामुळे शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ झाले आणि शिक्षणासोबत सामाजिक जाणीवही किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित झाले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले। अशा या प्रेरणादायी कार्यक्रमातून शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला। यांना सुद्धा मी या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतो। कृपया त्यांनी मंचाकडे येण्याची कृपा करावी। त्याचबरोबर आमच्या गावाचे प्रथम नागरिक आदरणीय राहुल दादा, की ज्यांच्या माध्यमातून या पंचक्रोशीची सेवा घडते आहे, असे विद्यमान सरपंच आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आदरणीय विशाल दादा, उपसरपंच बोरचक, त्यानंतर विनोद दादा, त्यानंतर माजी सरपंच करंजाळी आदरणीय प्रदीप दादा हे सुद्धा आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सामाजिक कार्यकर्ते हरीश दादा यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आम्हाला वेळोवेळी मदत करणारे आदरणीय राजू मोहनजी वळवी, तंटामुक्तीचे अध्यक्ष, आज आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले, तेव्हा त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो। त्याचबरोबर आमच्या प्रेमापोटी करंजाळीहून या ठिकाणी आज विशेष आत्मानं उपस्थित असणारे करंजाळीचे उपसरपंच प्रचंड व्यस्ततेतून आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत। या विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि या शालेय परिवाराच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। रोटरी क्लब नंदनगरीचे 3060 चे लिटरसी चेअर संपूर्ण 3060 ज्यांच्या माध्यमातून साक्षरता अभियान राबवतं असे आमचे इसराबाई सय्यद यांना मी विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। रोटरी क्लब नंदनगरीचे विद्यमान सेक्रेटरी राहुलजी पाटील